मंडळी नमस्कार. आपण आज एकदा आलो आठवडी बाजारामध्ये आणि बाजारातील सेव जिलेबी त्याचबरोबर जामून खायचे असतील तर मंडळी यावंच लागते. ही टेस्ट आणि हे जेवण आणि जीवनाचा आनंद फक्त शेतकरीच घेऊ शकतो. राम राम हो दादा. आज काय स्पेशल? पाठीमागं शेतकरी सुद्धा खाण्याचा आनंद घेत आहेत मंडळी, पाहू शकता. आणि ते ताजं बनवायला चालू आहे. काय काय भेटतं दादा आपल्याकडं? सर्व म्हणजे काय नाव सांगता येईल का? बालुशाही, जामून, चिवडा, भजे सर्व. या ठिकाणी आपल्या घरून भाकरी आणून सुद्धा शेतकरी बांधव या ठिकाणी जेवू शकतात आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतात. दादा नमस्ते. कशी चव खाण्याची? नंबर 1. काय आणलं होतं मार्केटला? काय आणलं होतं विकायला? काहीच नाही, भाजीपाला आणला होता. शेतकरी जेवण आणि जीवन. मंडळी या ठिकाणी स्वच्छता आणि सुंदरता पण पाहू शकता. तेवढंच चविष्ट असं रुचकर जेवण आणि ताजा नाश्ता खायचा असेल तर आठवडी बाजारामध्ये यावंच लागतंय. हा दादा या ठिकाणी मस्तपैकी पॅटीस बनवतोय. पॅटीसच का? ताजं आणि गरम गरम आठवडी बाजारामध्येच मिळतं. पूर्वी आजी आजोबांची आठवण यायची, बाजारामध्ये गेले की बाजारातली जिलेबी, भजे, समोसे आणायचे. ते आता लुप्त होत गेलेत. कोणी बाजारामध्ये यायचं लक्षात ठेवणं गेलेत. चांगल्या हॉटेल पायी हे जीवनाचा आनंद राहून चालला. पण जे शेतकरी आनंद घेत आहेत आजही ते घेतच आहेत. खरे का? गरम गरम जिलेबी काढायला सुरुई. दुकान पुढं आणि पाठीमागं गोडाऊन का? हा आहे मंडळी आठवडी बाजार शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारामध्ये सुंदर अशी जिलेबी काढायला चालू आहे. तेल कोणतं वापरता? सोयाबीन. आता तुकाराम मुंडे साहेब रेडीच आहेत. बंद झालं ना? पॅकेज डबे. पूर्वी पण तुमचे चांगलेच तेलाचे डबे होते. आजही चांगलेच आहेत. पण काही भेसळखोरांनी महाराष्ट्रामध्ये लय उत्पात माजला होता. गोरगरिबांना काहीतरी फालतू खाऊ घालून जीवाशी खेळ. बरोबर आहे. गरिबांना कष्ट काय करावं, खावं काय आणि दवाखान्यात घालावं काय? काय होतं बरोबर आहे. बरोबर आहे, नक्कीच मंडळी. 2 रुपये आपल्या खिशात मेहनतीचे असावेत. आपल्या खिशात खरकाट असावा पण गरिबाचा तळतळाट नसावा. सगळ्यासाठी राईट केलं आणि आपलं चॅनल कुठेतरी काम करतं की वस्तुस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतं. मार्केटमधल्या वस्तुस्थिती दाखवून कुठेतरी प्रशासनाच्या सुद्धा लक्षात आणून देतं. घरी बसल्या बसल्या काम करता येतं. 1 नंबर जिलेबी खाऊन बघा तुम्ही बी. अहो फुकट खात नाही, आपला पुढे सवय नाही. आम्ही आहेत ना, दुकानदारच आहेत आम्ही. विकत कशी किलो देता? टेस्ट करा. विकत कशी किलो देता? देऊन टाकू तुम्हाला तुमच्या हिशोबात. मंडळी या ठिकाणी टेस्टसाठी घेऊयात की नाही नेक्स्ट कमेंटमध्ये सांगा. कारण खूप जाईल तिथं खायला खाऊ घालायले, गोड मन भर पोटभर खाऊ घालायले. तोंड गोड करा. जिलेबीला ग्राहकांची गर्दी पहा. ताजी जिलेबी खाण्यासाठी या ठिकाणी दादा सुद्धा आलेत. दादा नमस्ते. किती जण आलात? 7 जण. आबा बाबा 7 जण. काय राहील त्याच्यात? सगळे संपून जाईल. संपासाठीच मांडली मंडळी. अगदी आवडीनं आणि सवडीनं या ठिकाणी दादा सुद्धा आले जिलेबी खाण्यासाठी. या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आहे. आठवडाभर शेतामध्ये काम करून स्वतःची हाऊस कुठंतरी पुरं करण्यासाठी गरीब माणूस मार्केटमध्ये येत असतो. त्याचबरोबर असे मोठे माणूस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. दररोजचा संध्याकाळचा कंटेंट आपला कुकिंगचा असतो.